Hello friends, here we are with new chapter, a new lesson 2.2, a story, a true story of sea turtles. आज आपल्याला बघायचं आहे अ ट्रू स्टोरी ऑफ सी टर्टल्स. सी टर्टल्सबद्दल माहिती घ्यायची आहे. काय सी टर्टल्स म्हणजे समुद्री जे कासव आहेत यांच्या जीवनाबद्दल आपल्याला शिकायचं आहे की त्यांचा जन्म कसा होतो आणि जन्म झाल्यानंतर ते कशा पद्धतीने समुद्राच्या दिशेने आपला पुढचा प्रवास सुरू करतात याबद्दलची माहिती आपल्याला या लेसनमध्ये घ्यायची आहे. आणि हे लिहिलेलं आहे भाऊ कडधरे यांनी. एक सह्याद्री निसर्गमित्र आहेत हे. यांच्या बऱ्याचशा आपल्या कॅम्पेन्स चालू असतात की जे असे वाईल्ड ॲनिमल्स आहेत, ह्या वाईल्ड ॲनिमल्सचं प्रोटेक्शनसाठी हे नेहमी कार्यरत असतात. ओके, सो असे हे जे भाऊ आहेत, भाऊ कडधरे, यांच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्याचबरोबर हे सी टर्टल्सबद्दल त्यांनी काय काय कोणत्या कोणत्या मोहिम्स राबवल्यात आणि त्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठी, त्यांचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी, त्यांचा डिफेन्स करण्यासाठी त्यांनी कोणत्या प्रकारचे प्रयत्न केलेत ते आपल्याला ह्या चॅप्टरमधनं, ह्या लेसनमधनं आपल्याला बघायचं आहे. सो लेट अस स्टार्ट विथ द न्यू लेसन 2.2, अ ट्रू स्टोरी ऑफ सी टर्टल्स. ओके, सी टर्टल्समधलं बद्दल तर तुम्हाला माहिती आहे, कासव. पण ते कासव पण कोणते, समुद्रामध्ये असणारे समुद्री कासव यांच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. चला, सो लेट अस स्टार्ट विथ द लेसन. वी वेअर सर्वेईंग द व्हाईट बेलीड सी ईगल इन द समर दॅट इयर. बघा, सर्वेईंग मीन्स सर्चिंग. ओके, आम्ही काय करत होतो, सर्चिंग करत होतो. आता स्वतः भाऊ जाधव बोलत आहेत, सॉरी भाऊ खडकरे बोलत आहेत की वी म्हणजे आम्ही, म्हणजे भाऊ कडधरे म्हणत आहेत की आम्ही काय करत होतो, सर्चिंग करत होतो, सर्वे करत होतो. कोणाचा, तर व्हाईट बेलीड सी ईगल्सचा. व्हाईट बेलीड म्हणजे ज्यांचं स्टमक, बेलीड मीन्स इथे काय म्हणूया आपण, स्टमक, म्हणजे ज्यांचं पोट कसं आहे, व्हाईट कलरचं आहे, अशा सी ईगल्स, समुद्री पक्ष्यांचा आम्ही काय करत होतो, शोध घेत होतो त्या समरच्या वर्षामध्ये, म्हणजे उन्हाळ्यामध्ये. ॲज वी रोम्ड द कोस्ट, वन ऑफ द व्हॉलेंटियर इन अवर टीम सॉ सम शालो पिट्स विथ व्हाईट एग्स शेल्स नियर बाय. बघा, जेव्हा आम्ही फिरत होतो, रोम म्हणजे मूव, फिरणे, जेव्हा आम्ही फिरत होतो, कोस्ट मीन्स शोवर, समुद्रकिनारा, समुद्रकिनाऱ्यावर आम्ही जेव्हा फिरत होतो, वन ऑफ द व्हॉलेंटियर इन अवर टीम सॉ सम शालो पिट्स. बघा, आमच्या एखाद्या मेंबरला, आमच्या टीममध्ये असलेल्या एका व्हॉलेंटियरला काय दिसून आलं आहे, सॉ म्हणजे बघणे, शालो पिट्स, शालो म्हणजे एक लिटल डेप्थ. शालो मीन्स वॉट, अ लिटल डेप्थ म्हणजे काहीच खोलीवर असणारा असा एक खड्डा दिसला. पिट्स मीन्स खड्डा. विथ व्हाईट एक शेल नियर बाय, ज्याच्यामध्ये काय होते, पांढऱ्या कलरचे अंडी त्यामध्ये ठेवलेली होती. इन्क्वायरीज विथ द विलेजर्स रिव्हिल्ड दॅट दे वेअर टर्टल एग्स. जेव्हा त्यांनी आजूबाजूला असलेल्या खेड्यातल्या लोकांना विचारपूस केली, विलेजर्सला विचारलं, सो त्यातून अशी माहिती समोर आली, रिव्हिल्ड म्हणजे माहिती समोर येणे, की हे कोणाचे अंडे आहेत, टर्टलचे म्हणजे कासवाचे अंडे आहेत. दिस केम ॲज सरप्राईज. यामुळे आम्हाला काय झालं, जरा आश्चर्य वाटलं की अरे इथे कशी अंडी आली. वी हॅड नेवर कम अक्रॉस टर्टल एग्स इन अवर वॉक अलॉंग द बीचेस ऑफ कोंकण इन ऑल दीज इयर. बघा, यांना आश्चर्य कशामुळे वाटलं की हे वर्षभर या बीचेसवर फिरत होते आणि वर्षभर फिरत असताना या कोंकण बीचवर त्यांना कुठेच अशा प्रकारे समुद्रावर टर्टलचे एग्स दिसले नाहीत. त्याच्यामुळे त्यांना जर असं त्याचं सरप्राईज वाटलं. ओके, कोंकण. आता कोंकण हा रिजन तुम्हाला माहिती असेल. कोंकण म्हणजे जो समुद्रकिनारा आहे. जसं आपण महाराष्ट्राचा जर मॅप काढायचा म्हटलं आपण, सो दिस इज महाराष्ट्र, नियर अबाउट महाराष्ट्राचा मॅप आहे हा. आणि इथे तुमचा सह्याद्रीचा पर्वत आहे. ओके, आणि हा जो रिजन येतो, हा जो निमुळता रिजन आहे, म्हणजे हा वाला पोर्शन, सो हा काय आहे, दिस इज नथिंग बट द पार्ट ऑफ कोंकण. ओके, ह्याला काय म्हणतात, कोंकण असं म्हणतात. ओके, आणि हा जो आहे इकडे सगळा अरेबियन सी आहे, दिस इज अरेबियन सी. त्याच्यामुळे हा सगळा समुद्रकिनारा आहे. ठीक आहे, तर या समुद्रकिनाऱ्यावर
कोंकण रिजनमध्ये वर्षभरभर हे फिरत होते आणि या वर्षभरात त्यांना कोणत्याही प्रकारचे सी टर्टल्स दिसले नाहीत. ओके, नेक्स्ट वी लर्न दॅट वी डिसाइडेड टू स्टडी धिस अनयुज्युअल ऑकरन्स फर्दर. मग आता त्यांनी त्या सी इगलचा शोध घेणं सोडून दिलं आणि त्यानंतर त्यांनी काय ठरवलं की आपल्याला हा जो अनयुज्युअल म्हणजे अनएक्सपेक्टेड जे शोध लागलेला आहे, जे सी टर्टल्स सापडलेत, याचा आपण आता काय करूया, फर्दरली स्टडी करूया, पुढे स्टडी करूया. वी लर्न दॅट द बीच वेअर वी हॅड फाउंड द एग शेल्स हॅड बीन सील्ड टू द पब्लिक फॉर नियर बाय 1 month आफ्टर पीपल स्मगलिंग सिल्वर ब्रिक्स वेअर कॉट इन दॅट एरिया. बघा, आणि पुढे आणखी जर अभ्यास केला त्यांनी तर त्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं, एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की हा जो एरिया आहे की ज्या ठिकाणी त्यांना अंडी सापडली, एग सापडली, सी टर्टलची एग सापडली, हा एरिया सील करण्यात आला होता. का पब्लिकसाठी हा एरिया सील करण्यात आला होता. का सील करण्यात आला होता? कारण काही दिवसापूर्वी इथे स्मगलिंग करण्यात आली होती, तस्करी करण्यात आली होती. कसली? तर सिल्वर ब्रिक्सची, चांदीच्या विटांची तस्करी करण्यात आली होती या एरियामधून, म्हणून हा एरिया काय केला गेला, सील केला गेला होता. बट वॉट वी लर्न फॉर द शॉक अस टू द कोवर. बरोबर, कोवर मीन्स डीप इनसाइड. कोवर मीन्स काय? डीप इनसाइड. बघा, पण ही तर शॉकिंग न्यूज होतीच की तस्करीमुळे हा एरिया सील होता, पण याच्यानंतर आणखी जी माहिती मिळाली त्याच्याने आमच्या मनावर खोलवर असा परिणाम झाला आणि आम्हाला खूप मोठा शॉक लागला. तर काय होती ती माहिती, कशामुळे यांना शॉक लागला किंवा कशामुळे यांना एक शॉकिंग न्यूज मिळाली, ते आपण आता बघूया. टर्टल्स नेस्ट अलॉंग द एंटायर कोस्टलाईन ऑफ अवर स्टेट. बघा, टर्टलचे जे नेस्ट आहेत, घरटी आहेत, घरटी म्हणजे इथे ते काय करतात, एक शॉलो पीट करतात, खड्डा खणतात आणि त्यामध्ये त्यांचे एग्स ले करतात. ले करणे म्हणजे अंडी देणे. बघा, ले म्हणजे काय, अंडी घालणे. सो ते काय करतात, त्यांची अंडी घालतात या ठिकाणी, या शॉलो पीटमध्ये. बघा, इथे आपल्याला शब्द दिलेला होता, शॉलो पीट म्हणजे खोल अशा खड्ड्यामध्ये. सो हे जे टर्टलचे शॉलो पिट्स आहेत, हे पूर्ण आपल्याला या कोंकण रिजनमध्ये सापडतात, कोस्टलाईनला. देर आर अ फ्यू पीपल इन एव्हरी विलेज हू कीप कॉम्बिंग द बीच इन द अर्ली अवर्स ऑफ द मॉर्निंग. बघा, कॉम्बिंग म्हणजे सर्चिंग. कॉम्बिंगचा इथे अर्थ काय होतो, सर्चिंग. तर आता ह्या कोस्टलाईनच्या शेजारी जी गावं असतात, या गावामधले काही पीपल्स काय करतात, रोज सकाळी उठतात आणि अशा प्रकारे जिथं कासवांनी, टर्टल्सनी अंडी घातलेली आहेत अशा जागेचा शोध घेतात बीचवर. ओके, रोज सकाळी थ्रू आउट द इयर, वर्षभर ह्या घटना त्यांच्या चालू असतात. आता हा शोध घेण्यामागे त्यांचा उद्देश काय असतो ते बघा. वेन द फिमेल टर्टल comes on the shore to nest and to lay eggs, she leaves behind a trail just like a track of wheels on the sand. बघा, अ ट्रेल म्हणजे काय, लाईक अ फूटप्रिंट्स. काय, फूटप्रिंट्स. आता त्यांचं काय म्हणणं आहे की रोज सकाळी काय होतं, रोज सकाळी नाही बट मॉर्निंगमध्ये जेव्हा फिमेल टर्टल शोअरवर येते, किनाऱ्यावर येते, तिच्या घरट्यामध्ये, नेस्टमध्ये, ती तिथे काय करते, अंडी घालते. अंडी घातल्यानंतर ती त्याला कसं बसं तरी ते बुजवते. आजूबाजूला जी सँड असते ती सँड त्याच्यावर टाकते आणि मात्र माघारी समुद्राकडे जाते, इमिजिएटली समुद्राकडे जाते. आणि समुद्रामध्ये जात असताना मात्र तिच्या पायाचे जे फूटप्रिंट्स आहेत ते सँडवर पडतात आणि ह्या सँडवर जे फूटप्रिंट्स पडलेत, ह्या फूटप्रिंट्सचा मागोवा घेऊन, म्हणजे ह्या फूटप्रिंटच्या मागे जाऊन हे जे विलेजर्स आहेत, हे विलेजर्स कुठे पोचतात, त्या नेस्टपर्यंत पोचतात आणि तिथून ती अंडी चोरून घेतात. कळलं कशा पद्धतीने ते अंडी चोरतात. द एग्स हंटर्स फॉलो दिस ट्रेल राईट अप टू द नेस्ट विच इज अबाउट 1/2 मीटर डीप. बघा, अशा पद्धतीने हे जे एग हंटर्स आहेत, म्हणजे विलेजर्स, जे आजूबाजूच्या विलेजमध्ये राहणारी लोक आहेत, हे काय करतात की फॉलो करतात त्या फूटप्रिंट्सला आणि तिच्या घरट्यापर्यंत जाऊन पोचतात. जे घरटं कसं असतं, 1/2 मीटर डीप असतं, खोल असतं, अर्धा मीटर, जवळजवळ अर्धा मीटर खोल असतं.
They dig up the nest and steal all the 100-150 eggs that are laid inside. बघा लेड काय आहे, तर आपण हा जो शब्द बघितला होता ले, ह्या लेचा पास्ट फॉर्म आहे लेड. ठीक आहे. सो आता हे काय करतात, एग हंटर्स, अंडी चोरणारी जे आहेत हे काय करतात, त्या फूटप्रिंट्सच्या मागे जाऊन काय करतात, तिथे त्या घरट्यामध्ये जेवढे 100-150 एग्स ले केलेले आहेत, अंडी घातलेली आहेत त्या टर्टलने, फिमेल टर्टलने, ती सगळी अंडी चोरून घेतात. दीज एग्स आर आयदर इटन ऑर आर सोल्ड इन द मार्केट. एकतर ते काय करतात, ते अंडी खाण्यासाठी वापरतात, इटन, किंवा ते सोल्ड, विकून टाकतात. आता बघा, हा इटन हा शब्द काय आहे, ईटचा पास्ट फॉर्म आहे इटन, आणि सेलचा पास्ट फॉर्म आहे सोल्ड. ओके. सो हे काय करतात, ते अंडी एक तर खाण्यासाठी यूज करतात किंवा विकून टाकतात. इफ द टर्टल इज स्पॉटेड व्हाईल इट इज स्टील लेईंग एग्स. बघा, कॉमा दिलेला आहे इथपर्यंत आपण बघूया. इफ द टर्टल इज स्पॉटेड म्हणजे फाइंड आउट. जर एखादा टर्टल यांना सापडला, व्हाईल इट इज स्टील लेईंग एग्स, जर ती अंडी घालताना एखादा टर्टल यांना जर सापडला, इट इज अलाउड टू लिव्ह टिल द लेईंग इज ओव्हर. बघा, ते तोपर्यंत तिला अलाव करतात, सोडून देतात, की जोपर्यंत ती अंडी पूर्णपणे घालत नाहीत तोपर्यंत ते तिला काहीही त्रास देत नाहीत. आणि मात्र नंतर जेव्हा तिची अंडी पूर्ण घालून होतात तेव्हा ते मात्र तिला मारून टाकतात. ॲज सून ॲज द एग्ज आर लेड इट इज कॉट अँड देन किल्ड अँड इटन. बघा, आता अगेन आपल्याला एक शब्द सापडला आहे, किल्ड हा किलचा पास्ट फॉर्म आहे, किल्ड. हे काय करतात बघा, मग हे जे एग हंटर्स आहेत, हे एग हंटर्स काय करतात, की जर एखादी फिमेल टर्टल अंडी घालत असेल तर तिला अंडी घालू देतात, आणि अंडी घालणं तिचं पूर्ण झालं आणि ती समुद्राच्या दिशेने जायला लागली की मग मात्र ते काय करतात, तिला पकडतात, तिला मारून टाकतात आणि खातात म्हणजे कुक करतात, शिजवतात आणि खातात. द रूथलेस प्रॅक्टिस इज ऑब्झर्वड इन ऑल पार्ट ऑफ द वर्ल्ड. आता ही जी ॲक्शन आहे रूथलेस आहे, इनह्युमन आहे, नो मर्सी ॲक्ट म्हणजे अमानुष, एकदम वाईट असं कृत्य आहे. हे जगाच्या पाठीवर सर्व ठिकाणी आढळून येतं, ऑब्झर्व केलं जातं. हाऊएव्हर इन इंडिया सी टर्टल्स हॅव बीन गिवन प्रोटेक्शन बाय इन्क्लुडिंग देम अंडर द शेड्यूल 1 ऑफ इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. बघा, खूप इम्पॉर्टंट ॲक्ट आहे. ॲक्ट फर्स्ट ऑफ द इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. 1972मध्ये एक ॲक्ट आला होता. त्या ॲक्टचं नाव आहे इंडियन वाईल्ड लाईफ ॲक्ट. आणि हा कशासाठी बनवला आहे इंडियन वाईल्ड लाईफ ॲक्ट, तर प्रोटेक्शन फॉर द वाईल्ड ॲनिमल्स. जे वाईल्ड ॲनिमल्स समुद्रामध्ये, जे फॉरेस्टमध्ये असतील, समुद्रामध्ये असतील, जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत ह्यांच्या प्रोटेक्शनसाठी काय केलं आहे, हा ॲक्ट बनवला आहे. का, की जेणेकरून लोकांमध्ये कोणत्याही ना कोणत्या प्रकारची भीती निर्माण व्हावी आणि त्यांनी ह्या वाईल्ड ॲनिमल्सला मारू नये, त्याची तस्करी थांबावी, यासाठी म्हणून हा ॲक्ट बनवण्यात आला होता. हा ॲक्ट शेड्यूल 1मध्ये ठेवण्यात आलेला आहे. ओके. सो शेड्यूल 1मध्ये असलेला हा इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 हा जरी असला तरी मात्र अशा प्रकारे वाईल्ड ॲनिमल्सची हत्या केली जाते. किती रूथलेस वर्क आहे, की एखाद्या फिमेल टर्टलला अंडी घालूस तोपर्यंत जिवंत ठेवलं जातं, त्यानंतर तिला मारलं जातं, एकदम अमानुष्य. दॅट मीन्स टर्टल हॅव बीन गिवन ॲज मच प्रोटेक्शन ॲज टायगर्स. याचा अर्थ काय, की टर्टल्स जे आहेत या टर्टल्सला देखील तेवढंच प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे, की जेवढं प्रोटेक्शन फॉरेस्टमध्ये असलेल्या टायगरला देण्यात आलं आहे, तेवढंच प्रोटेक्शन कोणाला देण्यात आलेलं आहे, टर्टलला देखील देण्यात आलं आहे. कारण त्याच्यासाठी सुद्धा काय आहे, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहे. Therefore, all this business of gathering turtle eggs and killing turtles is carried on in a secret hush manner. म्हणजे बघा, हा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट असतानासुद्धा टर्टलच्या अंडी चोरणं, ते खाणं किंवा टर्टल्सची किलिंग्स करणं, ह्या घटना ज्या घडतात ह्या कशा घडतात, सिक्रेटली घडतात, गुप्तपणे घडतात. ओके. दिस इन्फॉर्मेशन वॉज डिस्ट्रेसिंग.
आता आम्हाला ही जी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे अबाउट द टर्टल्सबद्दल ही इन्फॉर्मेशन जेव्हा आम्हाला मिळाली, आम्हाला काय झालं, खूप डिसस्ट्रेसिंग झालं. डिसस्ट्रेसिंग म्हणजे काय, की एकदम हताश झाल्यासारखं वाटलं, एकदम वाईट वाटलं, दुःख झालं आम्हाला, की अरे हे काय अशा पद्धतीने चालू आहे. वी बिगिन वी बिगॅन टू थिंक सिरियसली अबाउट इट. मग आम्ही याच्यावर सिरियसली विचार करण्याचा प्रयत्न केला, की चला याच्यावर विचार करूया, की ह्यासाठी आपण काय करू शकतो, की जेणेकरून ही सगळी सिच्युएशन चेंज होईल. वी डिसाइडेड टू अंडरटेक अ प्रोजेक्ट फॉर द प्रोटेक्शन अँड कॉन्झर्वेशन ऑफ टर्टल अँड देअर नेस्ट इन महाराष्ट्र. बघा, मग याच्यानंतर आम्ही विचार केल्यानंतर आम्ही डिसाईड केलं, की आम्ही एक प्रोजेक्ट घेऊ आणि त्या प्रोजेक्ट थ्रू आम्ही काय करू, की जे सी टर्टल्स आहेत यांचं प्रोटेक्शन करू, त्यांना संरक्षण देऊ, त्यांचं कॉन्झर्वेशन करू, त्यांचं डिफेन्स करू, त्यांचं वाढ करू ऑफ टर्टल्स अँड देअर नेस्ट इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये यांचं आपण काय करूया, संवर्धन करूया. चला नेक्स्ट पेज बघूया. चला बघूया. We had no experience regarding sea turtles, so first of all, we undertook a study of turtles. बघा, आम्हाला कोणत्याच प्रकारची आयडिया नव्हती, आम्हाला कोणत्याच प्रकारचा एक्सपिरियन्स नव्हता कोणाबद्दल, सी टर्टल्सबद्दल. सो आम्ही सगळ्यात पहिले काय ठरवलं, की आम्ही टर्टल्सबद्दल पहिले स्टडी करू. अंडरटूक अ स्टडी ऑफ टर्टल्स. आम्ही त्यांचा काय करूया, स्टडी. बघा इथे अंडरटूक हा शब्द आला आहे. अंडरटूक हा काय आहे, अंडरटेकचा पास्ट फॉर्म आहे. अंडरटेकचा पास्ट फॉर्म अंडरटूक. ओके, हे तुम्हाला चेंज द व्हॉइसमध्ये खूप कामामध्ये येणार आहे. चेंज द व्हॉइसमध्ये थर्ड फॉर्म आपल्याला लिहायला लावतात, तर थर्ड फॉर्म आवश्यक असतं, थर्ड फॉर्म ऑफ ए वर्क. सो हे थर्ड फॉर्म्स इम्पॉर्टंट आहेत. ओके, वी कॉन्टॅक्टेड इन्स्टिट्यूट्स दॅट वर्क फॉर द प्रोटेक्शन ऑफ द टर्टल्स इन इंडिया. आम्ही काही इन्स्टिट्यूटशी संपर्क केला, कॉन्टॅक्ट केला, की जे काय करतात, की जे टर्टल्स आहेत यांच्या प्रोटेक्शनसाठी इंडियामध्ये काम करतात. द नेक्स्ट स्टेप वॉज लॉन्चिंग अ टर्टल प्रोटेक्शन कॅम्पेन ॲट वेलास, तालुका मंदनगड, डिस्ट्रिक्ट रत्नागिरी. बघा, आणि सगळ्यात पहिले आम्ही एक प्रोजेक्ट लॉन्च केला. आणि कोणत्या ठिकाणी लॉन्च केला, एक कॅम्पेन लॉन्च केला. तर तो कोणत्या ठिकाणी, वेलास या गावी. वेलास हे गाव कुठे आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंदनगड तालुक्यामध्ये वेलास हे एक गाव आहे. समुद्रकिनाऱ्यावर असलेले हे गाव आहे. सो या ठिकाणी आम्ही हा प्रोजेक्ट चालू केला आणि पहिला कॅम्पेन आमचा आम्ही तिथे घेतला. दिस वॉज डन विथ द सपोर्ट अँड कोऑपरेशन ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंट. बघा, हे तर नक्की होतं, हे महत्त्वाचं होतं, की या कार्यामध्ये, या कॅम्पेनमध्ये आम्हाला कोणाची गरज होती, तर आणि कोणाची गरज सपोर्ट होती आणि कोणाच्या सहकार्याची गरज होती. कोऑपरेशन म्हणजे काय, सहकार्य. आम्हाला कोणाच्या सहकार्याची गरज होती, तर जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, वन संरक्षण विभाग आहे, याची आम्हाला गरज होती. ॲज अ पार्ट ऑफ कॅम्पेन अ फ्यू लोकल पीपल्स वेअर स्पेशली अपॉइंटेड टू लुक फॉर टर्टल नेस्ट ऑन द बीच इन द मॉर्निंग. बघा, आणि ह्याच कॅम्पेनचा एक भाग म्हणून, बघा, ॲज अ पार्ट ऑफ द कॅम्पेनचाच एक भाग म्हणून आम्ही काय केलं, काही फ्यू लोकल पीपल्स, त्या एरियामध्ये म्हणजेच त्याच वेलास या गावामध्ये राहणारे काही लोकांना आम्ही सिलेक्ट केलं आणि त्यांना एक काम सोपवलं. कशाचं काम सोपवलं, अपॉइंटमेंट केली त्यांची, फॉर द टर्टल नेस्ट ऑन द बीच इन द मॉर्निंग. टू लुक फॉर, बघा, जे टर्टलचे नेस्ट आहे यांचं संरक्षण करण्यासाठी, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही काही लोकांना अपॉइंट केलं. ओके, आणि स्पेशली ते कधी लक्ष घालणार होते, तर मॉर्निंगला, कारण सकाळीच जे एग्स हंटर्स होते हे सकाळीच यायचे आणि अंडी चोरून घेऊन जायचे. ओके, वेन दे कम अक्रॉस अ नेस्ट दे हॅड टू केअरफुली रिमूव्ह द एग्स फ्रॉम द नेस्ट अँड bury them again in a similar pit, but one protected with wire fencing. बघा, व्हेरी इम्पॉर्टंट. आता ह्यांना आणखी एक दुसरं काय काम सोपवलं होतं. पहिलं काम तर टू लुक आफ्टर द एग्सचं संरक्षण करणं, लक्ष ठेवणं. अँड सेकंड वन इज द, जेव्हाही केव्हा अशी अंडी सापडतील, नेस्ट सापडेल, त्यावेळेस काय करायचं, त्यांना त्या पीठमधनं केअरफुली बाहेर काढायचं, रिमूव्ह करायचं आणि परत एक चांगला खड्डा खणायचा आणि त्या खड्ड्यामध्ये त्यांना बरी म्हणजे पुरणे,
परत त्यांना त्या ठिकाणी त्याच सिमिलर पीटमध्ये, त्याच खड्ड्यामध्ये त्यांना बुजवून द्यायचं. फक्त त्याला काय करायचं, एक प्रोटेक्शन म्हणून वायर फेन्सिंग लावायची. तारेचं कुंपण करायचं, त्याच्या भोवती काय करायचं, तारेचं कुंपण करायचं, जेणेकरून कोणी हात घालून ती अंडी काढू शकणार नाही, लाईक दिस. ओके. दे हॅड टू वॉच ओव्हर द प्रोटेक्टेड नेस्ट टू प्रिव्हेंट थेफ्ट. आणखी त्यांना काय करायचं आहे, लक्ष ठेवायचं आहे आणि त्या नेस्टचं प्रोटेक्शन करायचं आहे. कोणापासून, ते अंडींचं चोरी होण्यापासून संरक्षण करायचं आहे. In the first year, we could successfully protected 50 nests in this manner. बघा, बिग अचिव्हमेंट आहे ही. जर आपण एक विचार केला तर पहिल्याच वर्षामध्ये त्यांनी जवळजवळ किती घरट्यांचं संरक्षण केलं, 50 नेस्टचं संरक्षण केलं. आपण लास्ट पेजमध्येच बघितलं होतं की वन नेस्टमध्ये कमीत कमी एक फिमेल टर्टल 100 to 150 एग्स ले करते. बघा, आपण काय बघितलं होतं, एक नेस्टमध्ये कमीत कमी 100 to 150 एग्स देत. जी फिमेल टर्टल असते ती 100 to 150 एग्स देते. आता ह्यांचं म्हणणं आहे की आम्ही 50 नेस्ट प्रोटेक्ट केले. जर आपण असं कन्सिडर करूया की एका नेस्टमध्ये 100 एग्ज आहेत, सो नियर अबाउट 500 एग्सचं प्रोटेक्शन त्यांनी केलं आणि त्याच्यामधनं 5000 टर्टल्स कमीत कमी त्यांच्यामधनं टर्टल्सचे बेबी मिळाले असतील. ओके. सो बघा किती मोठी अचिव्हमेंट आहे. बघायला फक्त 50 नेट्स दिसत आहेत आपल्याला, बट त्या 50 नेस्टमधनं किती बेबीज बाहेर पडले असावेत, कदाचित 5000 बेबीज, टर्टलचे बेबीज बाहेर पडले असावेत. ओके. सो इट इज अ ग्रेट सक्सेस. When the babies hatch out of the eggs, what an event that was. बघा, what an event that was. When the babies hatched out the eggs, what an event that was. आणि एक्सक्लेमेशन मार्क आहे. दिस इज अ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हे कोणत्या प्रकारचं सेंटेन्स आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. ओके. काय म्हणतात ते की जेव्हा ते एग्स जे नियर अबाउट 50 नेस्टमध्ये असलेले एग्ज होते, हे एग्ज हॅच झाले, उबवले गेले आणि त्याच्यातनं त्या अंड्यांमधनं जेव्हा पिल्लं बाहेर आली, सो व्हॉट ॲन इव्हेंट दॅट वॉज. तो किती सुंदर रमणीय असं ते दृश्य होतं, काय सांगू. द होल विलेज रश टू द बीच टू विटनेस द स्पेक्टॅकल. बघा, पूर्ण गाव, जे वेलास गाव होतं, हे पूर्ण वेलास गाव त्या ठिकाणी गोळा झालं. कशासाठी, बघण्यासाठी, की ते बीचवरचं असलेलं अद्भुत दृश्य बघण्यासाठी. ही छोटी छोटी कासवाची पिल्लं, टर्टल्स बेबी बघण्यासाठी सगळं गाव कुठे गोळा झालं होतं, बीचवर गोळा झालं होतं. वेन द टायनी टर्टल्स हॅचिंग हरीड अक्रॉस द सिल्वर सँड टू मीट द रोलिंग बाउंडलेस सी, व्हॉट ॲन ओवेशन दे रिसिव्ड फ्रॉम द ओव्हरलुकर्स. बघा किती सुंदर दृश्य. जेव्हा ते छोटी छोटी टर्टल्स, बघा इथे दाखवलेले चित्रामध्ये, हे हॅच आउट होऊन बाहेर निघालेलं टर्टल आहे, छोटूसं बेबी. हे बेबी जेव्हा त्या बरीड केलेलं होतं, त्यांना जिथं पुरलेलं होतं, ह्याच्यामधनं जेव्हा बाहेर निघालं, अंड्यामधून जेव्हा बाहेर निघालं, तेव्हा त्या सिल्वर सँडशीच मिळतं जुळतं त्यांचं प्रतिकृती होती. ते सुद्धा कसे चांदीसारखे चमकत होते आणि दे आर इगरस टू मीट अ रोलिंग बाउंडलेस सी. जो बाउंडलेस म्हणजे कोणत्याही बंधनात न अडकणारा असा जो समुद्र आहे, म्हणजे अथांग समुद्राला मिळण्यासाठी, भेटण्यासाठी, मीट करण्यासाठी ते काय जणू उत्सुक होते. इतक्या घाईघाईने ते समुद्राकडे चालत चाललेले होते. आणि हे दृश्य बघताना त्यांना काय ओवेशन म्हणजे काय, ओवेशन म्हणजे चिअरफुल वेलकम. उत्साहपूर्वक सर्वांनी, जे ऑनलुकर्स होते, विलेजर्स तिथे आले होते बघण्यासाठी, या सगळ्यांनी त्यांना काय दिलं आहे, उत्साहपूर्वक स्वागत केलेलं आहे, ओवेशन दिलं आहे, चेअरफुल वेलकम दिलं आहे. आणि इट वॉज अ व्हेरी अमेझिंग सीन. सम ऑफ द एल्डरली विलेजर्स कन्फेस्ड दॅट though they had seen and stolen turtle eggs right from their school days, it was for the first time that they had seen the hatchlings rushing to the sea. बघा, आता हेच जेव्हा हॅचिंग झालं होतं, अंड्यामधनं स्मॉल बेबी टर्टल्स बाहेर पडले होते, अँड दे आर इगरस टू मीट द बाउंडलेस सी.
समुद्राला भेटण्यासाठी ते चालले होते आणि हे खूपच अमेझिंग असं दृश्य होतं. हे बघताना काही एल्डरली जे म्हातारे वयस्कर असे विलेजर्स होते, खेड्यातली लोकं होती, ह्यांनी सुद्धा कन्फेस केलं. कन्फेस म्हणजे काय, की त्यांनी कबूल केलं, त्यांनी देखील कबूल केलं, की आम्ही जेव्हा लहान होतो, स्कूल डेजमध्ये होतो, शाळेत जात होतो, तेव्हापासून आम्ही ही अंडी बघतोय. काही अंडी तर आम्ही चोरलेली देखील आहेत. तर तेव्हापासून आत्तापर्यंत आम्हाला तर काही आठवत नाही, की अशा प्रकारचे सुंदर टर्टल बेबीज आम्ही कधी बघितलेत. हे फर्स्ट टाईम असं आहे, की ज्यावेळेस आम्ही हे सगळे टर्टल्स बघितलेत. असं कन्फेशन कोणी दिलेलं आहे, तर एल्डरली विलेजर्स होते त्या वेलास गावामधले, यांनी ते कन्फेशन दिलेलं आहे. ओके, बघा. म्हणजे काय, की आत्तापर्यंत काय होत होतं, की फिमेल टर्टल अंडी देत होती. अंडी दिल्यानंतर विलेजर्स ती अंडी चोरून घेत होती. आयदर ते खात होती किंवा ते मार्केटमध्ये विकत होती. अशा प्रकारची कार्य चाललेली होती. फर्स्ट टाईम वेलास या गावामध्ये बेबी टर्टल्सनी जन्म घेतला होता. देर आर 7 टाईप ऑफ सी टर्टल्स इन द वर्ल्ड. बघा, जगामध्ये किती प्रकारचे टाईप्स आहेत सी टर्टल्सचे? 7 टाईप्स आहेत. ओके, अमंग्स दॅट 5 ऑफ विच आर फाउंड इन इंडिया. बघा, त्यापैकी 5 टाईप्स, 5 प्रकार तर भारतातच सापडतात. द ऑलिव्ह रेडली टर्टल नेस्ट अलॉंग द एंटायर कोस्टलाईन ऑफ द महाराष्ट्र. त्यातल्या त्यात ही जी महाराष्ट्राची कोस्टलाईन आहे, ह्या महाराष्ट्राच्या कोस्टलाईनवर कोणत्या नावाचं? द ऑलिव्ह रिडली नावाचं टर्टल आपल्या पूर्ण महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावर सापडतं. ओके, ग्रीन टर्टल्स अँड हॉकबिल्स हॅव ऑल्सो बीन फाउंड. आणखी कोणत्या प्रकारचे टर्टल सापडतात? ग्रीन टर्टल्स अँड हॉकबिल्स ह्या प्रजाती आहेत. द ऑलिव्ह रिडली, ग्रीन टर्टल्स अँड हॉकबिल्स या टर्टल्सच्या काय आहेत? वेगवेगळ्या प्रजाती आहेत. ह्यासुद्धा प्रजाती महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावर सापडतात. An amazing characteristics of turtle is that when the female turtle reaches maturity, that is nearly after a gap of 15 years. बघा, इथपर्यंत बघूया पहिले. आणि अमेझिंग गोष्ट काय, तर आश्चर्य करणारी गोष्ट काय, एक कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलेली आहे त्यांनी. फिमेल टर्टलची कॅरेक्टरिस्टिक्स काय, की ती जेव्हा मॅच्युरिटीवर येते, मॅच्युरिटी म्हणजे अंडे घालण्यासाठी ती जेव्हा तयार झालेली असते, हे कधी घडून येतं, मॅच्युरिटी कधी येते तिला? जन्मानंतर 15 वर्षानंतर. जन्मानंतरच्या 15 वर्षानंतरच्या गॅपनंतर ती जेव्हा अंडी घालण्यासाठी मॅच्युअर झालेली असते, शी रिटर्न टू द शोअर टू ले हर एग्स ॲट द सेम प्लेस वेअर शी वॉज बॉर्न. बघा काय, की अंडी घालण्यासाठी ती जेव्हा तयार झालेली असते, तेव्हा अशी फिमेल टर्टल पुन्हा त्याच ठिकाणी येते, त्याच समुद्र किनाऱ्यावर येते ज्या ठिकाणी तिचा जन्म झालेला असतो. अशाच ठिकाणी येऊन ती पुन्हा अंडी घालते. द फिमेल कम्स ऑन द शोअर जस्ट टू मेक अ नेस्ट इन द सँड अँड ले हर एग्स. बघा, फिमेल टर्टल आहे ही फक्त याच कारणासाठी शोअरवर येते, याच कारणासाठी समुद्र किनाऱ्यावर येते, की ती तिचं नेस्ट बनवू शकेल, घरटं बनवू शकेल आणि त्यामध्ये ती त्या पिलांना अंडी घालू शकेल. घरटं इन द सेन्स म्हणजे जसं पक्ष्यांचं घरटं असतं तसं घरटं नाही. शी डिगिंग द सँड, माती खणते, नियर अबाउट हाफ अँड मीटर खड्डा खणते, शॉलो पीट, आणि त्या शॅलो पीटमध्ये ती अंडे तिथे देते. ओके, त्याला नेस्ट म्हणतात. ओके, आणि ती तिथे अंडे घालते अँड इमिजिएटली रिटर्न्स टू द सी, आणि लगेच इमिजिएटली ती समुद्रामध्ये परत निघून जाते. शी डज नॉट रिटर्न टू द नेस्ट आफ्टर दॅट. एकदा अंडी घातल्यानंतर मात्र ती पुन्हा समुद्रामधून त्या अंडी बघण्यासाठी येत नाहीत, की त्यातून पिल्लं बाहेर निघाली की नाही, हॅचिंग झालं की नाही. हॅचिंग करण्यासाठी ती सुद्धा तिथे थांबत नाही, म्हणजे अंडी उबवण्यासाठी देखील ती तिथे थांबत नाही. द एग्स हॅच आफ्टर अ पिरियड ऑफ 45 to 50 days. बघा, अंडी घातल्यानंतरच्या 45 to 50 days नंतर ते अंडीमधनं पिलं बाहेर येतात. युझिंग नॅचरल हीट, नैसर्गिकरित्या ते हीट होतात सूर्यप्रकाशामध्ये, सनलाईटमध्ये. इननमरेबल डेंजर्स अवेट द लिटल हॅचलिंग्स इन द डीप सी अँड दे हॅव टू फेस देम ऑल ऑन देअर ओन. बघा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. 45 to 50 days नंतर जेव्हा ते हॅचलिंग्स बाहेर येतात, म्हणजे न्यू बॉर्न बेबीज बाहेर येतात, ह्यांच्याकडे इनन्युमरेबल डेंजर्स असतात, म्हणजे अगणित
म्हणजे खूप सारे डेंजर्स खतरे त्यांच्यासाठी असतात, धोके त्यांच्यासाठी असतात. ती वाटच बघत असतात ते धोके. जेव्हा हे हॅचलिंग्स छोटी छोटी पिल्लं समुद्रामध्ये जातात त्यांना खूप साऱ्या संकटांना सामना करावा लागतो. Their survival rate is therefore as low as just 1 or 2 turtles out of the 1000. बघा, म्हणजे जर 1000 पिलं बाहेर पडली असतील तर त्या 1000 पिलांपैकी फक्त 1 or 2 टर्टल्सच जिवंत राहतात, बाकी सगळे मरून जातात. ओके, म्हणजे त्यांचा बर्थ रेट तर खूप जास्त आहे, पण सर्वायवल रेट काय आहे, खूप कमी आहे. सर्वायवल म्हणजे जिवंत राहण्याचा रेट. ओके. टर्टल्स परफॉर्म ॲन इम्पॉर्टंट फंक्शन. टर्टल्स काय काय इम्पॉर्टंट फंक्शन करतात बघा. कार्य काय करतात, फंक्शन म्हणजे कार्य. काय काय महत्त्वाची कार्य करतात. दे कीप द सी क्लीन. ते काय करतात, समुद्र स्वच्छ करतात. दस दे ऑक्युपाय ॲन इम्पॉर्टंट प्लेस इन मरीन इकोलॉजी. बघा, मरीन म्हणजे समुद्राची जी इकोलॉजी आहे, समुद्रामधलं जे वातावरण आहे, हे वातावरण स्वच्छ ठेवण्याचं काम करतात. आणि ते स्वच्छ केल्यामुळे, पाणी स्वच्छ ठेवल्यामुळे त्यांचं एक स्पेसिफिक स्थान आहे, त्यांना एक स्पेसिफिक जागा आहे की ते खूप चांगलं काम करतात. कन्सिडरिंग ऑल दीज फॅक्टर्स, इट इज व्हायटल टू अंडरटेक देअर प्रोटेक्शन ऑन अ लार्ज स्केल. बघा, त्यांचं हे जे एफर्ट्स आहेत टर्टल्सचे, की ते काय करतात, समुद्र क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करतात, स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे जे हे एफर्ट्स आहेत, हे एफर्ट्स बघता आपल्याला त्यांचं प्रोटेक्शन करणं हे काय आहे, खूप वायटल आहे. वायटल मीन्स इम्पॉर्टंट आहे. ओके, सो इट इज सो इम्पॉर्टंट, सो मच इम्पॉर्टंट टू प्रोटेक्ट द sea turtles. Okay, after the success of Velas, we started implementing the project in other places too. मग वेलासमध्ये आम्हाला जे सक्सेस मिळालं, या सक्सेस नंतर मात्र आम्ही थांबलो नाहीत आणि आम्ही काय करत राहिलो, मग आणखी दुसऱ्या ठिकाणी देखील ह्या प्रोजेक्टची आम्ही सुरुवात केली. विदिन 5 years द एंटायर कोस्टलाईन ऑफ महाराष्ट्र वॉज सर्वेड. बघा, 5 वर्षाच्या कालावधीमध्येच आम्ही काय केलं, महाराष्ट्राचा जो संपूर्ण समुद्रकिनारा आहे, या संपूर्ण समुद्रकिनाऱ्याचा आम्ही काय केला, सर्वे केला, शोध घेतला. प्रोटेक्शन वॉज ऑफर्ड इन 80 ऑफ द विलेजेस वेअर टर्टल नेट्स वेअर फाउंड. बघा, अशी आम्ही 80 गावं शोधून काढली. 80 गावं शोधून काढली की ज्या गावामध्ये आम्हाला काय सापडलं होतं, टर्टलचे नेस्ट सापडले होते. आणि जे नेस्ट सापडले त्याचं आम्ही काय केलं, प्रोटेक्शन देखील केलं. Our strategy was to engage those who had so far been involved in stealing the eggs. बघा, आता ह्या कामामध्ये आम्ही काय केलं, चोरांनाच सामील केलं. चोर काय करतात, अंडी चोरायचं काम करतात. तर आम्ही त्यांनाच रखवालदार बनवून दिलं, त्यांनाच सांगितलं की तुम्ही या अंड्यांचं प्रोटेक्शन करा. मग जर त्यांनाच अंड्यांचं प्रोटेक्शन करायला सांगितलं तर ते अंडी चोरू शकणार आहेत का, नाही. शिवाय वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहेच, जर अंडी गायब झाली तर त्यांच्यावर आपल्याला गुन्हा देखील दाखल करता येईल. अशा पद्धतीने जे अंडी चोरणारे होते तेच अंड्यांचं संरक्षण करायला लागले आणि त्याच्यामुळे अंडी चोरण्याच्या जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमावर आळा बसला. ओके, कळलं. देन टू ट्रेन अँड इन्व्हॉल्व देम इन द वर्क ऑफ प्रोटेक्शन. बघा, त्यांना पहिले प्रोटेक्शन करायला लावलं, संरक्षण करायला लावलं. त्यानंतर त्यांना ट्रेनिंग दिली आणि त्यांनाच त्या टर्टलच्या प्रोटेक्शनच्या कार्यामध्ये, संरक्षणाच्या कार्यामध्ये आम्ही त्यांना इन्व्हॉल्व केलं. वी स्टार्टेड द टर्टल फ्रेंड अवॉर्ड कासव मित्र टू एनकरेज मोर पीपल टू बी अ पार्ट ऑफ द प्रोटेक्शन कॅम्पेन. बघा, आता कोणतंही जर कॅम्पेन आपल्याला चालवायचं, प्रोटेक्शन कॅम्पेन जर चालवायचं, संरक्षण कॅम्पेन चालवायचं, तर आपल्याला त्यांना प्रोत्साहन तर द्यावं लागेल की नाही, की यासाठी त्यांनी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी काय, एक अवॉर्ड स्टार्ट केला. त्या अवॉर्डचं नाव होतं टर्टल फ्रेंड अवॉर्ड, म्हणजे कासवमित्र पुरस्कार नावाचा पुरस्कार चालू केला. जेणेकरून काय होतील, लोक कासवांचं संरक्षण करतील, कासवांचं संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेतील. बरोबर. अ कॉम्प्रिहेन्सिव्ह बुकलेट अँड अ शॉर्ट फिल्म ऑन द प्रोटेक्शन ऑफ टर्टल्स वॉज प्रिपेअर्ड टू स्प्रेड द मॅसेज. बघा, आता हे संरक्षण करण्यासाठी म्हणून त्यांनी काय केलं, काही बुकलेट्स छापल्या, त्याच्यानंतर काही शॉर्ट फिल्म्स देखील तयार केल्या. आता जस्ट एक काही
वर्षांपूर्वी एक शॉर्ट फिल्म आली होती टर्टलवर. तिला नोबल पारितोषिकसाठी, शॉर्ट फिल्मचं नोबल पारितोषिक मिळण्यासाठी काय केलं होतं, नॉमिनेट केलं होतं. ओके, सो नोबल पुरस्कारासाठी. सो अशा प्रकारच्या शॉर्ट फिल्म्स देखील तयार केल्या गेल्या. कशासाठी? टर्टलच्या प्रोटेक्शनसाठी. द इयर 2006 सॉ द बिगिनिंग ऑफ द नॉवेल कन्सेप्ट. बघा, द इयर 2006 होतं, याच्या सुरुवातीलाच एक कन्सेप्ट आली बघा. टर्टल फेस्टिवल ॲज अ कासव महोत्सव, अँड अपॉर्च्युनिटी फॉर टुरिस्ट टू विटनेस द युनिक स्पेक्टॅकल्स ऑफ हॅचलिंग रशिंग आउट टू द सी. बघा, एक फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता. त्याला नाव दिलं आहे त्यांनी कासव महोत्सव. आणि याच्यामध्ये सर्व लोकांना, टुरिस्ट लोकांना एक अपॉर्च्युनिटी देण्यात आली की तुम्ही पण या, आणि ज्यावेळेस हॅचलिंग्स बाहेर पडत आहेत, न्यूबॉर्न बेबीज बाहेर पडत आहेत, ते बघण्याचा त्यांनी काय दिला, त्यांना चान्स दिला की हॅचलिंग झाल्यावर ते न्यूबॉर्न बेबीज कसे रश करतात, समुद्राकडे जाण्याची त्यांना कशी ओढ असते, ते बघण्यासाठी त्यांनी टुरिस्ट लोकांना चान्स दिला. अ शॉर्ट फिल्म ऑन टर्टल्स अँड द नॅचरल ब्युटी ऑफ कोंकण वेअर ॲडिशनल फीचर्स ऑफ द फेस्टिवल. आणखी या फेस्टिवलचे ॲडिशनल आणखी इम्पॉर्टंट वाढीव फीचर्स काय होते, तर एक शॉर्ट फिल्म्स बनवण्यात आली टर्टलवरची. त्याच्यामध्ये काय दाखवण्यात आलं की कोकणातली नॅचरल ब्युटी, नैसर्गिक सौंदर्य दाखवण्यात आलं. हे देखील त्याच्यामध्ये वाढीव करण्यात आलं. ॲट द सेम टाईम वी वेअर क्वाईट फर्म ऑन वन इशू. ह्या सर्व दरम्यान आम्ही एका गोष्टीवर मात्र कन्फर्म होतो, आणि ती गोष्ट काय होती, द हॅचलिंग शूड नॉट कम टू इवन द स्लाइटेस्ट हार्म ड्यू टू धिस टुरिस्ट ॲक्टिव्हिटी. बघा, आम्ही एका गोष्टीवर मात्र खंबीर होतो, फर्म होतो. ती गोष्ट काय होती की ह्या फेस्टिवलच्या दरम्यान एकाही हॅचलिंगला कोणत्याही प्रकारचा स्लाइटेस्ट म्हणजे थोड्याही प्रकारचा नुकसान होणार नाही, याची आम्ही पूर्णपणे खात्री घेतली, खबरदारी घेतली. द टुरिस्ट वेअर अकोमोडेटेड इन द होम्स ऑफ द विलेजर्स. बघा, हे जे टुरिस्ट होते यांना अकोमोडेट करण्यात आलं. अकोमोडेट म्हणजे काय, राहण्याची व्यवस्था करण्यात आली. राहण्याची व्यवस्था करणे. कुठे व्यवस्था करण्यात आली यांची राहण्याची व्यवस्था? द रिस्पॉन्स टू धिस नोवेल कन्सेप्ट अकोमोडेट करण्याची व्यवस्था कुठे करण्यात आली? होम्स ऑफ द विलेजर्स. बघा, ज्या ठिकाणी तो महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता, त्या महोत्सव ज्या गावामध्ये आयोजित करण्यात आला, त्या गावातल्याच लोकांना त्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्याच्यामुळे काय झालं, यांना एक प्रकारचा रोजगारच मिळाला. बरोबर आहे की नाही? रोजगार मिळाला, त्यांना पैसे मिळायला लागले. आता पैसे मिळायला लागल्यावर मला सांगा, कोणी चोरी करेल का? नाही. तर एक प्रकारचं त्यांचं अर्निंग स्टार्ट झालं. द रिस्पॉन्स टू द नोवेल कन्सेप्ट ऑफ होमस्टे वॉज एक्सलंट. हा जो होमस्टेचा कन्सेप्ट होता हा खूपच एक्सलंट होता, खूपच छान होता. मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामुळे काय झालं की बऱ्याचशा लोकांना काय मिळालं, रोजगार मिळाला, पैसे मिळाले, की हे जे टुरिस्ट असायचे, हे टुरिस्ट यायचे, त्यांच्या गावात राहायचे, आणि त्याच्यामुळे त्यांना पैसे मिळायचे. अ टर्टल फ्रेंड्स क्लब वॉज एस्टॅब्लिश इन ईच विलेज. बघा, प्रत्येक खेड्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये एक ग्रुप तयार झाला, एक क्लब तयार झाला. अ टर्टल फ्रेंड क्लब तयार झाला. द मेंबर्स बिंग ऑल द विलेजर्स ऑफरिंग होमस्टे. मग ह्या ग्रुपमधले, ह्या क्लबमधले जे मेंबर्स होते, हे मेंबर्स काय करायचे, होमस्टे ऑफर करायचे. जे कोणी टुरिस्ट यायचे त्यांना राहण्यासाठी घर प्रोव्हाइड करायचे. ऑल विलेजेस वूड नाव ऑफर द सेम रेट फॉर द होमस्टे. बघा, सेम रेट, सगळ्यांचा रेट कसा होता, सारखा होता. जे कोणी घर द्यायचं टुरिस्ट लोकांना, ते राहण्याचा रेट कसा होता, सेम होता. दे गेव 10% ऑफ देअर इन्कम फ्रॉम होमस्टे फॉर द टोटल प्रोटेक्शन फंड. बघा, आता टुरिस्ट आले, टुरिस्ट आपल्या घरामध्ये राहिले. समजा आपण असं कन्सिडर करूया की प्रत्येक टुरिस्टने, समजा एका टुरिस्टने माझ्या इथे राहण्यासाठी मला 100 रुपीज दिले. ओके, किती रुपीज दिले? 100 रुपीज दिले. तर या 100चे मी 10% काय करायचो, या टर्टल प्रोटेक्शन फंडला डोनेट करायचो. म्हणजे 100चे 10% किती झाले? 10 रुपीज. ओके, सो हे 10 रुपीज मी काय करायचो,
या टर्टल प्रोटेक्शन फंडमध्ये द्यायचो, जेणेकरून काय होईल, त्या टर्टलच्या प्रोटेक्शनसाठी मदत होईल. जो कॅम्पेन आयोजित केला जातो, राबवला जातो, त्याच्यासाठी खर्च तर लागतोच ना. सो तिथे हा पैसा खर्च करण्यात येतो. द फंड वूड बी अनलिस्ट फॉर द पर्पज ऑफ द प्रोटेक्शन अँड कॉन्झर्वेशन ऑफ टर्टल्स. हा जो फंड होता हा युटिलाइज्ड केला जायचा, अनलिस्ट नाही सॉरी युटिलाइज्ड, हा युटिलाइज्ड केला जायचा, खर्च केला जायचा. जे पैसे असे 10-10 रुपये आलेले आहेत हे सगळे कलेक्ट केले जायचे आणि हा खर्च कशासाठी केला जायचा, टर्टलच्या प्रोटेक्शनसाठी आणि कॉन्झर्वेशनसाठी. मॉडर्न टेक्नॉलॉजी अल्सो हेल्प. आता यामध्ये मॉडर्न टेक्नॉलॉजीचा सुद्धा खूप वापर झाला आणि त्याचीसुद्धा खूप मदत झाली. द फेस्टिवल रीच ऑल कॉर्नर्स ऑफ द वर्ल्ड थ्रू द मीडियम ऑफ द इंटरनेट अँड अवर वेबसाईट्स. बघा आता हा जो कॅम्पेन आपण केलेला आहे, कोणता कॅम्पेन केला होता आपण, की होमस्टे असेल किंवा कासव महोत्सव जो असेल, हा कासव महोत्सवची शूटिंग करण्यात आली आणि ही शूटिंग जी आहे, फेस्टिवलची सगळी चित्र या इंटरनेटच्या माध्यमातून आमच्या वेबसाईट्सवर अपलोड केल्या गेली आणि पूर्ण जगाने ही दृश्य बघितली आणि ह्या महोत्सवची देखील खूप वाहवा झाली आणि त्याच्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कासव महोत्सव आयोजित करण्यात येऊ लागले. पीपल्स अराउंड द वर्ल्ड बिगॅन टू कॉन्टॅक्ट द स्मॉल विलेजेस. बघा जगाच्या कानाकोपऱ्यामधील लोक काय करायला लागली, या स्मॉल विलेजेसला काय करायला लागली, कॉन्टॅक्ट करायला लागली. बघा इथे एक चित्र दिसतंय, याच्यामध्ये हे छोटी टर्टल्स आहेत. हे टर्टल्स जन्मले न्यू हॅचलिंग्स आहेत. ही हॅचलिंग्स कुठे चाललेत, समुद्राच्या दिशेने चाललेत. बघा प्रोटेक्ट्स द टर्टल्स अँड एनरिच द सी, हा त्यांचा थीम आहे. थीम काय आहे, प्रोटेक्ट द टर्टल्स, टर्टल्सचं संरक्षण करा आणि समुद्राला एनरिच बनवा. एनरिच म्हणजे समृद्ध बनवा. पुढे ऑफ कोंकण. मग बरेच जगातली लोक कोंकणमधल्या विलेजेसला काय करायला लागली, कॉन्टॅक्ट करायला लागली. मोर अँड मोर विलेजर्स कम फॉरवर्ड टू डू धिस वर्क अँड द नंबर ऑफ होमस्टे फॅमिलीज वेंट अप टू 35. बघा काय झालं की जास्तीत जास्त लोक आता पुढे यायला लागली, विलेजर्स पुढे यायला लागली ह्या प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी आणि अशी होमस्टेची फॅमिलीज किती तयार झाल्या, नियर अबाउट 35 फॅमिलीज तयार झाल्या. ॲज मेनी ॲज 800 पीपल बिगॅन टू विजिट वेलास इन द टर्टल सीझन. बघा टर्टल सीझनमध्ये जवळजवळ किती, 800 पीपल्स, 800 लोक काय करतात, जवळजवळ व्हिजिट करतात वेलास या गावाला. ज्यावेळेस काय होत असतं, हॅचलिंग होऊन जे छोटे न्यू बॉर्न्स बेबीज आहेत हे समुद्राकडे जातात. हे बघण्यासाठी जवळजवळ 800 पीपल्स दरवर्षी येतात. दिस मीन्ट मोर बिझनेस फॉर द विलेजर्स. याचाच अर्थ काय की विलेजर्स म्हणजे खेड्यातल्या लोकांना बिझनेस मिळाला, पैसे कमवण्याचं साधन मिळालं. नाव दे रिअलाइज दॅट टुरिझम कॅन बी अ सोर्स ऑफ इन्कम. आता मात्र त्यांना एक रिअलाइज झालं, एहसास झाला. कसला एहसास झाला की टुरिझम म्हणजे टुरिझम हे सुद्धा काय आहे, एक उत्पन्नाचं साधन आहे. टुरिझम म्हणजे काय, पर्यटन. पर्यटन सुद्धा काय, उत्पन्न मिळवण्याचं एक साधन आहे. ओके पुढे, टुरिस्ट ब्रिंग इन मनी अँड इन ऑर्डर टू अर्न दॅट मनी इट वॉज इम्पॉर्टंट टू प्रोटेक्ट द टर्टल हॅचलिंग्स. बघा टुरिस्ट काय घेऊन येतात, पैसे घेऊन येतात, मनी घेऊन येतात. फिरण्यासाठी पैसा लागतो, टुरिस्ट पैसा घेऊन येतात आणि जर आपल्याला पैसा कमवायचा आहे हा, तर हे महत्त्वाचं आहे की जे टर्टलचे छोटे हॅचलिंग्स आहेत, छोटे बेबी आहेत, यांचं आपण काय करायला पाहिजे, प्रोटेक्शन करायला पाहिजे. जर ते प्रोटेक्ट केले तर ते बघायला टुरिस्ट येतील आणि टुरिस्ट येतील तर ते आपल्यासोबत पैसा देखील घेऊन येतील आणि हेच पैसा कमवण्याचं माध्यम आहे, हे गावातल्या लोकांच्या लक्षात आलं. दिस वॉज कॉन्झर्वेशन ऑफ नेचर थ्रू लाईव्हलीहूड. बघा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, कॉन्झर्वेशन ऑफ नेचर थ्रू लाईव्हलीहूड. बघा म्हणजे निसर्गाचं संरक्षण पण होतं आहे, संरक्षणाबरोबर आपला जीवनक्रमसुद्धा चालला आहे. जीवनक्रम चालवण्यासाठी जो पैसा आवश्यक आहे, हा पैसासुद्धा मिळायला लागला. इन इट्स ट्रू सेन्स, हा त्याचा खरा सेन्स आहे. कळलं. वेलास बिकेम द प्रोजेक्ट्स मेन सक्सेस स्टोरी. ओके, सह्याद्री निसर्ग मित्र, अवर ऑर्गनायझेशन believe that it is only the local villages who can ultimately offer excellent protection to the local species. बघा सह्याद्री निसर्ग मित्र जे ऑर्गनायझर्स आहेत यांना दृढ विश्वास होता
किंवा दृढ विश्वास आहे. काय विश्वास आहे की जे लोकल विलेजर्स आहेत हेच काय करू शकतात, जे लोकल स्पेसीज आहेत टर्टलच्या, यांचं खूप छान पद्धतीने प्रोटेक्शन करू शकतात, त्यांचं संरक्षण करू शकतात. इफ दे आर गिवन द फ्रीडम टू डू दॅट, द कॉन्झर्वेशन प्रोजेक्ट्स बिकम सस्टेनेबल. सस्टेनेबल म्हणजे काय? शाश्वत, म्हणजे निरंतर चालणारा काय तो विकास आहे, डेव्हलपमेंट आहे. जर त्यांनी पूर्णपणे फ्रीडम दिलं, त्यांनी पूर्णपणे संरक्षण दिलं, तर काय होईल मात्र, म्हणजे त्यांनी म्हणजे कोणी? विलेजर्सने जर पूर्ण संरक्षण दिलं तर काय होईल की आपला हा जो प्रोजेक्ट आहे याचं काय होईल? संरक्षण होईल आणि तो दीर्घकाळापर्यंत चालणारं संरक्षण असेल. ओके. विथ दिस बिलीव वी एंट्रस्टेड द प्रोजेक्ट टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट, द ग्राम पंचायत, द विलेजर्स अँड देअर टर्टल फ्रेंड्स क्लब. बघा, याच्यामुळे विश्वास निर्माण झाला. कोणामध्ये विश्वास निर्माण झाला? फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये विश्वास निर्माण झाला, ग्रामपंचायतीमध्ये, गावातल्या लोकांमध्ये, आणि जे टर्टल फ्रेंडचे क्लब होते या सगळ्यांमध्ये एक विश्वास निर्माण झाला की अशा पद्धतीने देखील आपण काय करू शकतो? टर्टलचं प्रोटेक्शन करू शकतो. आणि प्रोटेक्शन झाल्यामुळे काय होईल? एक तर प्रोटेक्शन देखील होईल, त्याबरोबर आपल्याला उत्पन्न देखील मिळेल. ओके. ऑल ऑफ देम आर हँडलिंग इट वंडरफुली. आता हे सर्वजण हा प्रोजेक्ट खूप छान पद्धतीने हँडल करतायत, हाताळतायत. नाऊ वी आर हॅपी टू सी द प्रोजेक्ट रनिंग स्मूथली अँड ऑफर हेल्प ओनली व्हेन नेसेसरी. मग आता आम्हाला हे बघून खूप आनंद होतो की हा प्रोजेक्ट जो आहे खूप स्मूथली, व्यवस्थितपणे चाललो आहे आणि याला ऑफर्स देखील मिळत आहेत, मदत देखील मिळत आहेत हेल्प करण्यासाठी. सो हे कोणी लिहिलं आहे? भाऊ कडदरे सह्याद्री निसर्गमित्र यांनी लिहिलेलं आहे. असं खूपच छान अशी एक ट्रू स्टोरी आपण बघितली आहे सी टर्टल्सची. आय होप तुम्हाला सगळ्यांना ही स्टोरी आवडलेली असेल. पुढच्या पार्टमध्ये आपण काय बघणार आहोत? इंग्लिश वर्कशॉप बघणार आहोत, या चॅप्टरचं वर्कशॉप बघणार आहोत. तोपर्यंत गुड बाय, हॅव अ ग्रेट डे. जय हिंद.